ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। सध्या निवडणुकांची रणधुमाळी माजलेली आहे। जो तो आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी पळत आहे। रस्सीखेच सुरू आहे। काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, भाजपा असेल, प्रत्येक जण आपला गड सांभाळण्यासाठी तयार आहे। आता भाजपात एक मोठं कोड आहे, ते म्हणजे विद्यमान आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी आपली उमेदवारी नको असं सांगितल्यानंतर भाजपापुढे मोठा प्रश्न पडला की आता भाजपाचा उमेदवार कोण। अनेकांकडून समजतंय की सुधीरदादा गाडगीळ पुन्हा निवडणूक लढवणार, पण अनेकांकडून असं समजतंय की निवडणूक लढवणार नाही। नेमकं आता भाजपाचा सक्षम उमेदवार कोण असेल, याबाबतचा हा माझा स्पेशल रिपोर्ट। मी प्रत्येक ठिकाणी गेले, भाजीवाल्यांकडे गेले, अगदी धोबी बघितले, परीट बघितले, सगळ्या समाजाकडे गेलो। प्रत्येकाची वेगळी वेगळी नावं आहेत उमेदवारीसाठी। आता आपण आलो आहोत या ठिकाणी विश्रामबाग परिसरात। जाणून घेऊया कार्यकर्त्यांच्या मनात नेमकं कोण दडलंय, भाजपाचा उमेदवार कोण असेल। नाव काय आपलं? सुमित शिंदे। काय वाटतंय कुणाला उमेदवारी मिळावी? आपल्या भागामध्ये भाजपचं काम आजपर्यंत जे कोणी केलं, तळागाळापर्यंत ज्यांनी काम केलं, ज्यांना पूर्ण भाजपच्या बद्दल माहिती आहे आणि ग्राउंड लेवलपासून त्यांनी ज्या ग्रीप घेऊन ग्राउंड लेवलला लक्ष दिलं, म्हणजे शेखर साहेब आमच्या मनामध्ये असं वाटतंय किंवा दादा नाही तर मग शेखर साहेबांचंच या ठिकाणी नाव आमचं 100% पुढे असणार। कारण काय? दादांच्या ह्याच्यामध्ये सुद्धा शेखर साहेबांचं योगदान मोठं होतं। दादांच्या बरोबर निवडणुकीच्या वेळेला शेखर साहेबांनी मोठं काम केलेलं आहे। शेखर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अनेक नगरसेवक या ठिकाणी निवडून आले आहेत। अनेक नगरसेवकांनी या ठिकाणी दादांच्या शेखर साहेबांच्या म्हणण्यानुसार भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। मागची जर आपण नगरपालिकेची निवडणूक बघितली, तसा बघितलं तर 60% 70% भाग हा सांगली विधानसभा हा शहरी भाग आहे। त्यामध्ये नगरसेवकांच्या ज्या अंतर्गत रचना आहेत, प्रभागाच्या ज्या रचना आहेत, त्याच्या तळागाळापर्यंत माहिती असणारा जर नेता कोण असेल, तो नेता म्हणण्यापेक्षा मी म्हणजे त्यांना कार्यकर्ताच म्हणतो। कार्यकर्ता जर कोण असेल भाजपचा चांगला, तर ते शेखर साहेबच आहे। एकूण सर्वसामान्यांच्या मनात आणि भाजपाच्या अत्यंत जवळचे, संघाच्या जवळचे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही राज्यात निवडणुका असतील तर शेखर इनामदारांना बोलावणं यायचंच आणि संपूर्ण धुराजी होती ती बऱ्यापैकी शेखर इनामदार सांभाळत होते। त्यानंतर कोल्हापूरमध्ये देखील निवडणुकांच्या वेळी खासदारकी असो, आमदारकी असो, महापालिका असो, अनेक जिल्हा परिषद असो, त्यावेळी शेखर इनामदार साहेब दिसायचे। जुने आणि एकनिष्ठ आप्पांचे कार्यकर्ते म्हणून शेखर दादांची ओळख आहे। काय वाटतंय आपल्याला, काय म्हणायचंय? एकूणच खरंच सुधीरदादा गाडगीळांनी नकार दिलेला आहे का? काय पण होऊ देत, आता हे कार्यकर्ते जे युवा कार्यकर्ते आहेत हे अटीतटीवर आलेले आहेत। काही झालं तर शेखर इनामदार सांगतील तेच, असं जे या युवा वर्गाचं मत झालेलं आहे। त्याबद्दल बोलूया। आपलं नाव? माझं नाव रोहित विजय जगताप। काय मत आपलं? माझं मत आहे, सांगलीचे खरे भाजपचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे माननीय शेखर इनामदार साहेब, आमदार सुधीरदादा गाडगीळ जेव्हा 4 पानाचं त्यांनी मी पत्र दिले की मी थांबणार नाही आहे यावेळी आमदारकीला, तेव्हापासून साहेबांनी मोर्चा बांधणी चालू केली आणि कार्यकर्त्यांना सर्व बोलवून सांगितले की आपण आता आमदारकी लढायची आहे। तर खरं श्रेय जर असेल सुधीरदादानंतर माननीय शेखर इनामदार साहेबांनाच मिळालं पाहिजे। आणि शेखर इनामदार साहेब हे सर्व तरुण तडफदार सर्व कार्यकर्त्यांचे एक महत्वाचे हक्काचे असे आम्ही समजतो त्यांना। तरी आतापर्यंत कामं केलीत का तुमची? भरपूर कामं झालेत माझ्या। कायम असतात, अवेलेबल आहेत, त्यांना भेटणं इझीमध्ये भेटू शकतं का फार वाट बघावी लागते? नाही 100% अवेलेबल, फोनवरनं काम येतात का सारखे नॉट रिचेबल असतात? नाही, रात्री 1:30 वाजता 2 वाजता कॉल केल्यावर फोन उचलतात। निवडणुका आल्यावर का कायम? कायम करू दे, नक्की माझी ना? भरपूर कामं झाली। बघा, जनता हो शेखर इनामदार कायम अवेलेबल असतात असं यांचं मत आहे। काय मत असते, असतात का शेखर इनामदार अवेलेबल? मी एवढंच सांगेन आपणास की काँग्रेसमधून मला जर कोण भाजपमध्ये आणले असेल तर ते शेखर इनाम साहेब। म्हणजे तुम्हाला फोडलं वे? फोडलं नाही, मग कारण म्हणून मी कौतुक होय? नाही, कौतुक त्यांचं नाही करत। त्याचं कारण काय, त्यांनी ती पारख केली। शहाजी पाळत केली, मग तुम्हाला काय दिलं त्याच्यात? नाही, मला काही दिलेलं नाही। खरं सांगा, मी कॅमेरा चालू आहे। हो, कॅमेरा सांगतो, खरं ते सांगतोय। कारण शेखर इनामदार साहेबांनी माझी पारख केली, माझं कार्य बघितलं आणि मला तिथून
मागच्या वेळेला मागचं जे इलेक्शन म्हणजे तुम्हाला आणलंय म्हणून शेखर इनामदारांना तिकीट द्यायचं होय? तसा विषय नाही आहे. मग काय माझ्या बोलण्याचा अर्थ तुम्ही वेगळा काढू नका. मला जे म्हणायचं ते असं पहिला जनता विचारते हो. नाही, मी जनतेला मी जर तुमचं पॉझिटिव्ह गेलं मॅनेज इंटरव्ह्यू मॅडम करते आधीच माझ्या नावानं ओरडते. ठीक आहे. मी मग खरी उत्तर द्या, जनता ऐकते बरोबर की नाही पडेल जनतेला सांगू इच्छितो की माझ्यासारखा कार्यकर्ता जर त्यांना पालक असेल तर सर्वसामान्यांचं काम करण्याचं काम तुमची आजपर्यंत कामं केली 100% काम केलं. शासकीय तुम्ही इच्छुक आहात नगरसेवक पदाला असं मला कळालं. हो, इच्छुक आहे मी. मग तशी तुमच्या वॉर्डातली काय कामं केली का? 100% माझ्या वार्डातली कामं झालेली आहेत. सर्वसामान्यांची, गोरगरिबांची, हातगाडेवाल्यांची अशांची कामं झालीत शेखर इनामदार साहेबांकडून. इनामदार साहेबांना टाकलेले शब्द आजपर्यंत म्हणजे कधी माघार गेला नाही किंवा अर्ध रात्री पूर्ण झाला. बघूया करतो असं कधीच नाही. 100% काम. 100% काम झालेलं आहे. आणि तशी मी उदाहरण देऊ शकतो माझ्या भागात कधी पण आले. काय याय 100 कोटी आणल्यात साहेबांनी. इनामदार मग इनामदार साहेबांनी होर्डिंगच लावलं नाही की 100 कोटी आणले म्हणून. होल्डिंग लावायची गरज नाही. त्यांना माहिती आहे की बाबा आपलं होल्डिंग आपणच बघतोय जाऊन. म्हणजे जनता बघत नाही. थोडक्यात मला सांगायचं होतं असं, कारण आम्ही सगळे उलट सुलट प्रश्न करतो, बऱ्याचदा निगेटिव्ह बोलतो, कारण जनतेच्या मनात काय आहे हे काढणंच आमचं काम आहे. दर्शक हो, आपण पाहिलं की युवा वर्गाच्या मनात फक्त शेखर इनामदार आहे. त्यांनी निधी देखील आणलाय. येणाऱ्या काळात भाजपा नेमकं कोणाला तिकीट देत आहे हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. नमस्कार. सुधीरदादांनी ज्या वेळेला थांबतो म्हणले त्यानंतर हा जो निर्णय झाला इनामदार साहेबांचा त्या निर्णयाला आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी म्हणजे पाठिंबा म्हणजे एक आम्हाला तो मनातला आमचा जो नेता आहे की तो आमदारकीसाठी जर उमेदवारी मागत असेल तर ह्याच्यापेक्षा चांगली गोष्ट कुठलीच नाही. कारण माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला की ते जेवढे आहेत त्या सर्वांना एका पदावर आणणं, त्यांना चांगली मोठी जबाबदारी देणं आणि तसेच सर्व नेत्यांशी त्यांचे संबंध चांगले आहेत. त्यामुळे की या सर्वांना पुढे घेऊन जाणारा जर नेता असेल आणि ज्यांना आपण पक्षातर्फे तिकीट द्यावं असं जर वाटत असेल तर ती नेत्यांची शेखर इनामदार साहेब. एकूणच युवा वर्ग ज्या अपेक्षा आहेत त्या शेखर इनामदारांकडून चांगल्याच आहेत. या ठिकाणी युवा वर्ग आपल्याला दिसतोय सक्षमपणे शेखर इनामदारांच्या मागे आहे. सांगलीकरांचं मोठं दुःख आहे की आम्हाला करमणुकीसाठी कुठलंच ठिकाण नाही. आमचे जे रस्ते आहेत ते झाले, मात्र त्या रस्त्यावरून जायचं कुठं हा आम्हा महिलांना प्रश्न असतो किंवा अनेक युवकांसमोर प्रश्न. आपल्याकडं अनेक गोष्टी पाहिला तर जी स्वप्न दाखवली होती ती स्वप्न किती पूर्ण झालेत ती तुम्हाला माहिती. अशा अवस्थेत शेखर इनामदारच का असावेत असं तुम्हाला वाटतं? अशी सांगली अजून बिघडलेलीच आहे, अजून तिला घडवायचं भरपूर काम आहे. शेखर इनामदारांकडून ही एवढी मोठी गोष्ट होईल असं वाटतंय? होणार 100%. आमच्यासारख्या अनेक युवांना शेखर इनामदार साहेबांनी या संघटनेच्या माध्यमातून या प्रवाहात आणलेला आहे आणि साहेबांचं विजन डेव्हलपमेंटचं आहे. त्यामुळं इनामदार साहेबांना उमेदवारी मिळावी अशी आमची इच्छा आहे. 20 वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतो. खऱ्या अर्थानं जर मला पक्षात कोण आणलं असेल तर त्या कार्यकर्त्याचं म्हणतो मी. साहेबांचंच योगदान आहे, शेखर इनामदार साहेबांचं. 2014चे इलेक्शन असेल, अगदी तळागाळात भाजपाला कोण जर पोचवलं असेल तर ते नाव म्हणजे फक्त इनामदार साहेब आहे. मी संजय नगर सारख्या भागामध्ये अगदी विस्तारित भाग आहे, तिथं काही सुद्धा काम नव्हतं. भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता नव्हता. अशा वेळी साहेबांनी एक एक कार्यकर्ता कसा हेरायचा, त्याची काय लायकी आहे, काय कुवत आहे हे बघून माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला मागच्या वेळच्या नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये मला तिकीट दिलं. मी एक साधा रेशन दुकानदार आहे. माझ्याबरोबर माझे मित्र दरिबा बंडगर आहेत, ते साधे पेपरवाले होते. त्यांना सुद्धा अगदी प्रामाणिक कार्यकर्ता, तळागाळातला कार्यकर्ता, सर्वसामान्याचा कार्यकर्ता अशी ओळख ठरण्याचं काम जर कोण केलं असेल तर ते शेखर इनामदार साहेब आहेत. माझी प्रामाणिक इच्छा आहे की खरं काम करणाऱ्या नेत्याला या भारतीय जनता पार्टीने तिकीट द्यावं. कारण काम करणाऱ्या माणसाच्या मागे हजारो माणसं असतात, पैसेवाल्याच्या मागे पण जातात, पण काम करणारा नेता एकच असतो. पारख एकाच नेत्याला असते, ते म्हणजे आमचे इनामदार साहेब आहेत. तेवढी फळी त्यांनी जोडलेली आहे का? जोडलेली नुसता शहरी भाग नाही तर ग्रामीण भाग पण आहे. ग्रामीण त्यात भाग. शेखर इनामदार साहेब पोहोचलेत असं तुम्हाला वाटतंय? 100% पोचलेत. कारण तुम्ही आता विधानसभेच्या आपले जी ग्रामीण भागातली जेवढी गावं असतील त्यामध्ये तुमचं बामनोळे असेल, बामनोळे भागामध्ये काही सुद्धा काम नव्हतं, तर साहेबांच्या नेतृत्वाखाली बामनोळे असेल, हरिपूर असेल, बुधगाव असेल, अशा अनेक भागामध्ये साहेबांनी अक्षरशः जिथं काय नव्हतं, रस्ते नव्हते, गटारे नव्हते, तिथल्या लोकांना काम दिलं, तिथल्या कार्यकर्त्यांनी संघटित केलं आणि एक सक्षम कार्यकर्ता कसा पाहिजे त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून साहेबांनी आम्हाला एक चांगलं मार्गदर्शन करून आम्हाला आज
आम्ही समाजात ताटमाने हिंडू शकतो, फिरू शकतो, तर ते फक्त शेखर इनामदार साहेब. काय दरिबा सर्वसामान्यांचा नेता म्हणून कसं पाहाल? पुढे या. मॅडम, सर्वांना एक फळी निर्माण केलेली आहे. इनामदार साहेबांचं एक आहे की प्रत्येक भागात असा कोणता भाग नाही की त्या भागात शेखर इनामदार साहेबांनी वेचून वेचून कार्यकर्ते गोळा करून एक मोठं जाळं तयार केले आणि ते जाळं जे आहे ते फक्त शेखर इनामदार साहेबांनीच तयार केले. कारण त्यांना कार्यकर्त्यांना कसं हे करायचं म्हणजे त्याला प्रवाहात आणून त्याच्याबरोबर जबाबदारी देऊन पक्ष कसा वाढवायचा हे त्यांच्याकडे मोठं स्केल आहे. आणि कार्यकर्त्यांची मनं जपणारा भारतीय जनता पार्टीमध्ये शेखर इनामदार साहेब हे नेते आहेत आणि ते कार्यकर्त्यांना सांभाळून नेतात. त्यामुळे त्यांना माझी प्रामाणिक इच्छा आहे की त्यांना उमेदवारी मिळावी. एकूणच युवक वर्गानं शेखर इनामदारांची कास पकडलेली आहे. सर्वसामान्यांच्या मनातला नेता नेमका कोण, भावी आमदार कोण आणि भाजपानं तिकीट कोणाला द्यावं असं तुम्हाला स्पष्ट वाटतं? सांगली विधानसभा क्षेत्रामध्ये जर भारतीय जनता पार्टीचे खरे नेते म्हणून ज्यांची ओळख आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागेल ते आदरणीय आमचे चाणक्य नेते शेखरजी इनामदार साहेब. कारण विधानसभा क्षेत्रामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये असो, ग्रामीण भागामध्ये असो, शहरामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये असो, प्रत्येक कार्यकर्ता त्यांचा जो आहे तो कुठल्या भागामध्ये कसा आहे, किती ताकदीचा आहे हे इनामदार साहेबांनी त्या ठिकाणी अतिशय चांगल्या कौशल्याप्रमाणे 2014 पासून मी त्यांना पाहतोय, त्यांनी ओळखलेलं आहे. आणि अतिशय कार्यकर्त्यांचं जाळं असणारा हा नेता आणि ह्या नेत्याचा येणाऱ्या विधानसभेमध्ये पक्षानं अतिशय चांगल्या पद्धतीनं मोजमाप करावं अशा पद्धतीनं मी या ठिकाणी आवाहन करतो आणि इनामदार साहेबांनाच या ठिकाणी विधानसभेला उमेदवारी द्यावी अशी त्यांना विनंती करतो. एकूणच पंचवार्षिक काळात आपली कामं झाली तर असं वाटतं? 100% तरीही तुम्हाला उमेदवार बदलावा असं वाटतं? 100% उमेदवार बदलायचा वाटतो. मी तर साध्या सरळ पुढे सोप्या भाषेमध्ये मी पुढे एकच पुढे सांगेन, साध्या सरळ सोप्या एका भाषेत सांगेन की आता पैरा फेडण्याची वेळ आलेली आहे. भारतीय जनता कुणी पार्टी पैरा फेडायचा? भारतीय जनता पार्टी किंवा इथल्या नेत्यांनी या शेखर इनामदार साहेबांनी आजपर्यंत सांगलीचं राजकारण एका केंद्रव्याधी भाजपच्या केंद्रव्याधी ज्यांनी आणलं, त्यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना वर उचलून सर्व लोकांची कामं करून ज्या पद्धतीनं त्यांनी भाजपा सांगली जिल्ह्यामध्ये रुजवलं, सांगली जिल्हाच नाही हो सोडा, अखंड महाराष्ट्रामध्ये त्यांनी कितीतरी राज्यामध्ये काम केलेलं आहे. गोवा असू दे, कर्नाटक असू दे, उत्तर प्रदेश असू दे, कुठल्याही गोष्टीला दिवस नाही रात्र नाही, सर्व कामं त्यांनी आजपर्यंत भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता किंवा नेता त्यांनी कधी स्वतःला मांडलंच नाही. आम्ही सर्व कार्यकर्ते हेच त्यांच्यासाठी नेते. म्हणजे आप्पांना मदत केली. संभाजी पवारांच्या निवडणुकीच्या वेळी देखील शेखर इनामदार अग्रेसर होते. महानगरपालिकाच्या निवडणुकीत असतील, खासदार संजय काका पाटील ज्यावेळी खासदार झाले, संजय काका पाटील अगदी नाही झाले तेव्हाही होते सोबत. हो होते. एकूणच अशा नेत्याला सा पैरा फेडण्याची वेळ आली आहे असं या त्यांनी भाजप सोडलं नाही, भाजपने त्यांना सोडू नये एवढीच इच्छा. म्हणजे जर नाही उमेदवारी दिली तर तुम्ही भाजप सोडणार? बोला बोला बोला. वेळ ठरवेल. वेळ नाही आता बोलला तुम्ही. वेळ ठरवेल ते. म्हणजे तुम्ही धमकी देताय भाजपाला? नाही सोडत. हा? नाही आम्ही आमच्या नेत्याला तिकीट द्या नाही तर. हो सरळ आहे ना. आणि समजा आमच्या असं नेत्याला झालं ज्या आमच्या पुन्हा नेत्याला- काय मला काय म्हणलं, समजा असं झालं की पुन्हा गाडगिरांनाच तिकीट द्या, काम करा असं म्हटलं तर साहेब सांगतील त्याच्याविषयी. म्हणजे तुमच्या नेत्याच्या शब्दावरती तुमचं पुढचं गणित आहे. एकूणच ओबीसीचे नेते जिल्ह्यात चांगलेच कार्यरत असणारे अशरफ वानकर, बीजेपीची कास धरून जवळून राजकारण पाहणारे अशरफ वानकर काय म्हणतात, त्यांच्या मनात काय आहे, खरंच शेखर इनामदारांसोबत ते आहेत का, काय त्यांच्या मनात भाजपाचा उमेदवार आहे, काय सांगायचं? एकूण मुस्लिम समाज जो आहे तो कोणाच्या पाठीशी? जाणून बुजून या ठिकाणी उल्लेख करण्याचा कारण असं आहे की शेखर इनामदार साहेबांनीच पक्षामध्ये जो न्याय दिलाय तो सर्व धर्म समभाव, सर्व जाती धर्माला सबका साथ सबका विकास हे मोदीजींचं खरं ध्येय जे आहे, जे वाक्य होतं ब्रीद वाक्य, त्या वाक्याला सत्यात उतरवण्याचं काम 2019 साली निवडणुकीच्या पूर्वी माननीय शेखरजी इनामदार साहेबांच्या
नेतृत्वात अनेक पक्षप्रवेश झाले. ज्या पद्धतीनं एखाद्या सैन्य दलामध्ये सेनापतीची जी कमान असते ती कमान अतिशय महत्वाची असते आणि कोणतेही राज्य चालवण्यासाठी प्रजा, राजा आणि सेनापती हा महत्वाचा असतो. कोणत्याही राजकीय पक्षामध्ये ज्यावेळेस पाया मजबूत असतो तर तो पक्ष मजबूत असतो आणि पक्षामध्ये राजकीय पाया म्हणजे त्याचे संघटनात्मक बेस असतो आणि हा बेस सर्व पूर्ण जो बनवण्याचं कार्य जे केलं आहे, कार्यकर्त्यांचं जाळं बुनण्याचं जे काम केलं आहे ते शेखर इनामदार साहेबांनी केलं आहे. विद्यमान आमदार सुधीरदादा गाडगे यांनी 2014 साली जी निवडणूक लढवली त्या आणि 19 जी निवडणूक लढवली, या दोन्ही निवडणुकांमध्ये शेखर इनामदार साहेबांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांचे जे कार्यकर्ते आज या ठिकाणी उपस्थित आहेत त्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करून या दोन्ही विधानसभा अतिशय ताकदीनं लढवल्या आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून देण्याचं कार्य केलं आहे. तत्पूर्वी विद्यमान आमदार सुधीरदादा गाडगे यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय कार्यकर्त्यांना न विचारात घेता, पक्षाला न विचारात घेता या ठिकाणी त्यांनी भूमिका स्पष्ट केली. यावेळेस आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी नाराजी व्यक्त केली. तदनंतर शेखर इनामदार साहेबांचा क्लेम बनतो, कारण की शेखर इनामदार साहेब हे पक्षाचे एकनिष्ठ आहेत. गेली 35 वर्ष सांगतो ना, 35 वर्ष एकनिष्ठ पक्षाचं काम करतायत आणि कार्यकर्त्यांना घेऊन काम करतात. कार्यकर्त्यांना न्याय देणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. जिल्ह्यामध्ये नव्हेच तर महाराष्ट्राच्या एकंदरीत राजकारणामध्ये शेखर इनामदार साहेबांची ओळख आहे. भारतीय जनता पार्टीच्या राज्यस्तरीय त्यांची दखल घेतली जाते. पुन्हा जर का पक्षानं त्यांना जर का सुधीरदादांना निवडणूक लढवावी अशी जर का विनंती केली तर इनामदार साहेबांनी सुधीरदादा गाडगे जो निर्णय घेतील आणि आमच्यासाठी शेखर इनामदार महत्वाचे, कारण की पार्टीमध्ये कार्यकर्त्या घेण्याचा जो निर्णय आहे तो शेखर इनामदार साहेब या जिल्ह्यामध्ये घेतात आणि आम्ही त्यांचे कार्यकर्ते म्हणून या ठिकाणी पार्टीमध्ये काम करतोय आणि नंतर पक्षाच्या वतीनं दादांच्या बरोबर आम्ही काम केलं. तर या दोन्ही नेत्यांनी बसून जो निर्णय घेतील तो अंतिम असेल आणि भारतीय जनता पार्टी ह्या येणाऱ्या विधानसभेला पूर्ण ताकदीनं लढेल आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हा 2024चा उमेदवार विजय उमेदवार असेल, एवढंच या मी ठिकाणी सांगतो. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.